तर बंगालीमध्ये ना एक अंगाई गीत आहे. त्या अंगाई गीतामधल्या 2 ओळी आहे. त्या 2 ओळीचा अर्थ असा आहे की झोप बाळा झोप, नाहीतर मराठी येते. ही गोष्ट कधीची आहे तर 1741 सालची. तर बंगालचा जो प्रांत आहे ना, त्या बंगालच्या प्रांताचा नवाब होता अलीवर्दी. ओडिसा राज्याचा भाग पण बंगालच्या प्रांतामध्ये येतो. तर हा ओडिसाचा प्रदेश नागपूरच्या जवळ आहे आणि त्याच वेळी नागपूरचे रघुजी भोसले उदयास आले होते. तर हे रघुजी भोसले मराठ्यांचे सरदार होते. तर त्या बंगालच्या नवाबाचा ओडिसाच्या प्रदेशाचा जो सुभेदार होता मुर्शिद कुली खान, त्या मुर्शिद कुली खानाने त्या अलीवर्दी खानाच्या विरुद्ध बंड पुकारलं. पण त्या अलीवर्दी खानाने मुर्शिद कुली खानाला पळवून लावलं. तर तो मुर्शिद कुली खान रघुजी भोसलेंकडे आला, नागपूरला आला रघुजी भोसलेंकडे मदत मागायला अलीवर्दी खानाविरुद्ध लढण्यासाठी. तर त्यावेळी रघुजी भोसलेंनी त्यांचा भास्कर राम कोल्हटकर नावाचा जो सरदार होता त्या सरदाराला त्या मुर्शिद कुली खानासोबत पाठवलं मदत म्हणून. त्या कोल्हटकरांनी आणि मुर्शिद कुली खानाने मिळून ओडिसाचा जो प्रदेश होता तो ताब्यात घेतला, म्हणजे तो मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर अलीवर्दी खान स्वतः आला आणि मराठ्यांच्या ताब्यातचा जो प्रदेश होता तो त्याने परत मिळवून घेतला. म्हणजे त्यावेळी रघुजी भोसलेने एक गोष्ट समजली की या मुघलांच्या सेनेला असं हरवणं अवघड आहे, आपल्याला गनिमी काळाचा वापर केला पाहिजे. म्हणून रघुजी भोसलेंनी काय केलं, त्या वर्षीपासून प्रत्येक वर्षी रघुजी भोसलेंनी बंगालचा जो प्रदेश आहे त्या बंगालच्या प्रदेशावर लपून लपून हल्ले केले. म्हणजे काय केलं, रात्रीच्या अंधारात मराठ्यांची सेना, ज्याला बारगिरी सेना असं म्हणायची, ती बारगिरी सेना रात्रीच्या अंधारात त्या बंगालावर हल्ले करायचे. ते मराठी कधी यायचे कधी जायचे हे कोणाला समजायचंच नाही. त्या बारगिरी सैन्याकडे फक्त एक भाला, एक घोडा आणि एक घोंगडा असायचा. आणि या मोहिमांचं नेतृत्व स्वतः रघुजी भोसले किंवा भास्कर राम कोल्हटकर स्वतः करायचे. त्यावेळी त्या बंगालमध्ये त्या बारगिरी सेनेची इतकी दहशत पसरलेली की अशा अफवा पसरत होत्या की हे मराठी रात्री येतात, खंडणी वसूल करतात, खंडणी जर दिली नाही तर कापून टाकतात, अशा अफवा पसरलेल्या. सलग 10 वर्ष मराठी त्या बंगालावर हल्ले करून त्या ज्या अफवा पसरलेल्या, त्या अफवामुळे तिथल्या आया त्यांच्या बाळांना झोपताना अंगाई गीत गायच्या. त्यावेळी त्या अंगाईमध्ये म्हणायच्या की झोप बाळा झोप, नाही तर मराठी. त्या 10 वर्षांच्या हल्ल्यांनी त्रस्त होऊन, म्हणजे त्रासून त्या अलीवर्दी खानाने 1751 साली मराठ्यांसोबत तह केला आणि ओडिसाचा जो प्रदेश होता तो ओडिसाचा प्रदेश मराठ्यांना